माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली सर्व लोकांना पुन्हा एकदा वंदन करून एक महत्त्वाच्या अशा व्हिडिओला हात घालत आहे. वजन कमी करण्यासाठी काही उपाय सांगता येतील का हो? आम्ही वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करतोय, परंतु शरीरात वजन कसलंच कमी होत नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आम्हाला वेगवेगळे उपाययोजना करायच्या आहेत. हे वजन कमी करण्यासाठी काही तुम्ही टिप्स सांगाल का, जेणेकरून आमचं वाढलेलं वजन हे कमी होऊन जाईल? हे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मी एक महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहे. आणि वजन कमी करणं हे सोपं असतं. लोक म्हणतात आम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर काय करतो, परंतु आमचं वजन कसलंच काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या अशा गोष्टी मी सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि बऱ्याच जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा, कारण महत्त्वाच्या अशा मुद्द्यांना मी हात घालत आहे. तर तुम्ही नीट व्हिडिओ पाहिल्यास आपल्या सर्व लोकांना सर्व गोष्टी समजून जातील. आपल्याला आवाज जर येत असेल चांगल्या पद्धतीने तर सांगायचं, होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे, आवाजाची क्वालिटीसुद्धा छान पद्धतीने आहे. व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करायचा आणि बऱ्याच जणांपर्यंत शेअर मात्र अवश्य करायचा, कारण महत्त्वपूर्ण गोष्टीचा उलगडा मी आता या ठिकाणी करणार आहे. वेट लॉस टिप्स काय असतात त्या तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, कारण कसं असतं थोडक्यात सांगितलं लक्षात येत नाही. मग माणसांच्या बऱ्याच शंका राहतात आणि शंका असल्या की ते शंका कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. तर वजन कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा आहार, महत्त्वाचा विहार, व्यायाम काय करायचे जेणेकरून आपलं जे काही वाढलेलं वजन हे कमी होऊन जाईल. पोटावर व इतरत्र वाढलेली जी काही चरबी असते ही चरबी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात. त्या गोष्टी मी आपल्याला सर्व लोकांसमोर सांगत आहे. आपण 3 पांढरे पदार्थ टाळावे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. 3 पांढरे पदार्थ कुठले? तर भात हा टाळावा. भाकरी खायची का? भात टाळणं आम्हाला जमत नाही, आम्हाला भाकरी खायची सवय आहे. भाकरी आम्हाला आवडते, तर भाकरी तुम्ही अवश्य खावा. भात खायचा असेल म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे आहेत त्या लोकांनी भात खायचा असेल तर भात खाताना तो तुम्ही कुकरमधला भात करू नका. आजकाल एक खूपच घाणेरडी सवय बऱ्याच जनमानसात रुजत आहे. माणसं कुकरला भात का लावतात मला ठीक आहे. तर एखादा वस्तू जर शिजत नसेल तर तुम्ही कुकरला लावा, परंतु भात किंवा डाळी या कुकरला लावण्याच्या गोष्टी नाहीत. भात कुकरला लावला तर पाणी आतमध्ये मुरून जातं आणि भात हा गिजगा बनतो. भात हा गिजगा झाल्यामुळं पचनाच्या समस्या बऱ्याच लोकांना होत असतात. खाल्लेलं पचत नाही. आणि बघा आता पूर्वीच्या काळी भात खाणारी, कोकणामध्ये भात खाणारी मंडळी बघितली तर भरपूर भात खाणारी मंडळी सापडतात. परंतु भात खाणारी मंडळी पुष्कळ प्रमाणात जर सापडत असली तरीसुद्धा पूर्वीच्या काळी भात हा कणग्यामध्ये साचला जायचा. आता जो भात आपण दुकानात जातो आपल्याला लागत तसा 2 किलो 5 किलो 10 किलो खरेदी करतो. आणि भात हा नवीन असतो. हा भात जुना नसतो. जुना भात हा पचायला हलका असतो. जुना भात बघा वाळवला जातो. आधी तुम्ही बघितला तर भात वाळवला जातो, त्याच्यावरती गरम असं उन्हात वाळूनंतर कडुनिंबाची पानं वगैरे टाकून तो कणगीत साचवला जातो आणि पॅक बंद केला जातो. भात कणगीत साचवल्यानंतर पॅक बंद करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं एरंड तेल टाकू शकता, कडुनिंबाची पानं टाकू शकता किंवा मिठाचा वापर करू शकता. हा मिठाचा वापर जर तुम्ही केला तर भाताला अशी जी काही भुंगे लागतात बघा, सोंड भुंग किंवा असे किडे लागत नाहीत. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपण पाळावी. भात करताना तो कुकरमध्ये भात हा करू नये. कुक्षित भात करावा, रितसर पेच काढावी आणि तो भात तुम्ही सेवन करावा. शक्यतो रात्रीचा भात टाळावा, दुपारचा भात सेवन करावा, कारण दुपारचा भात खाल्ला की आपण कामामध्ये किंवा असं हे असतो बिझी असल्यामुळे भात पचला जातो. तुम्ही दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 अशी जेवणाची वेळ ठेवावी. कधीही अशी भूक लागेल तेव्हा जेवू नये. आणि जर तुम्हाला भूक लागेल असं जेवायचं असेल, भूक लागेल तेव्हा खायचं असेल तेव्हा ज्वारीच्या लाह्या, भाताच्या लाह्या, राजगिरा लाडू किंवा नाचणीचे जे काही छोटे छोटे पदार्थ असतात बघा, नाचणीचे पदार्थ जिन्स, हे तुम्ही सेवन करावेत. यानं तुमचं वजन वाढत नाही. साखर पूर्णतः बंद करायची का वजन कमी करण्यासाठी? तर साखर पूर्णतः कसं असतं बंद करू नये, माझं ऐकायला तर.
आणि गोडाचं थोडं तरी शरीरामध्ये म्हणजे पाहिजे. एकदम गोड पदार्थ आपल्याला बंद करता येत नाही. साखरेचं प्रमाण हे कमी ठेवा. चहा बऱ्याच लोकांना आवडतो आणि हा चहा पिणं हे शरीरासाठी घातक असतं आणि चहा पिल्यामुळं बरेच आजार होतात. म्हणजे आम्लपित्त म्हणा, ॲसिडिटी म्हणा, मळमळ म्हणा, जळजळ म्हणा, असे वेगवेगळे त्रास हे चहा पिल्यामुळे होत असतात. हे आपल्या सर्व लोकांना माहिती आहे, कल्पना. त्यामुळे चहाचा अतिरेक जर तुम्ही करत असाल तर चहाचा अतिरेक टाळा. चहा पिल्यामुळं ॲसिडिटी त्रास होतो, मग ॲसिडिटीची गोळी खायची, परत चहा प्यायचं. आणि हा चहा पिणं हे थायरॉईड किंवा वजनवाढीसाठी महत्त्वाचं असं कारण आहे. आणि चहा थंडीच्या दिवसामध्ये लोकांनी चहा पिणं चांगलं. आता वातावरण थंड आहे, थोडंसं चहा समजू शकतो. चहा का असा काय एकदम विष आहे असंही मान्य नाही. परंतु जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाच्या वातावरणात चहा पिऊ शकता. उष्णतेचा काळ आहे, गरमीचा त्रास आहे आणि गरमीच्या काळामध्ये जर तुम्ही चहा पित असाल, गरम भयंकर होतं. अशा वेळेला शरीर काय मागतं? शरीर आपल्याला काहीतरी थंड गुणात्मक काहीतरी गेलं पाहिजे याची मागणी करतं. अशा वेळेला जर तुम्ही चहा पित असाल, चहा जर भरपूर प्रमाणात घेत असाल तर साहजिकच तुमच्या शरीरामध्ये जे काय बदल होतील हे बदल हानिकारक असतील. हे खराब काहीतरी होऊन जाईल. त्यामुळे चहा पिणं टाळावं. चहा पिल्यामुळं होतं काय तर चहा पिल्यामुळे बरेच दुष्परिणामसुद्धा होत असतात. तुम्ही बेकरीचे जे काही प्रॉडक्ट असतात, बरेच लोक बेकरीचे प्रॉडक्ट खूप आवडीने खातात. बेकरीचे प्रॉडक्ट तर बेकरीचे प्रॉडक्ट हे पूर्णतः बंद करायचं. व्यायाम काय करायचा वजन कमी करण्यासाठी? तर एक व्यायाम सांगतो. जर चालणं, साधारण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, पोटावर व इतरत्र वाढणारी चरबी ही कमी करायची असेल तर 60 मिनिटाला 50 ते 60 पावलं असं भरभर चाललं पाहिजे. हे भरभर चालल्यामुळं होतं काय की आपल्या ज्या ओटीपोटीवरती ताण येतो आणि ह्या ओटीपोटीवरती ताण आला की आपलं जे काय ॲबडॉमिनल जे काय मसल्स असतात ह्या मसल थोड्याशा कॉन्ट्रॅक्ट होऊन जे काय चरबी साचलेली असते पोटावर व इतरत्र ही चरबी कमी होऊन जाते. तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मिनिटाला 50 ते 60 पावलं असं चाललं पाहिजे. 50 ते 60 पावलं असं चालताय तर तुमचं वजन भरभर पद्धतीने कमी होऊन जातं. तुम्ही दिवसाला साधारण 2 ते 3 किलोमीटर सकाळी आणि 2 ते 3 किलोमीटर संध्याकाळी असं जर चालला तर तुमचं वजन हे नक्कीच कमी होऊन जातं. बऱ्याच लोकांचं वजन हे साध्या सोप्या उपायाने कमी होऊन जातं. अट फक्त एवढी असते की तुम्ही ज्यावेळेला घरी येता आवाज येत असेल तर सांगायचं होय आवाज येत आहे. जर तुम्ही ज्यावेळेला घरी येता त्यावेळेला चहा पिणं हे टाळावं. म्हणजे तुम्ही भरपूर चालून येत आहे, भरपूर चालताय, सर्व काही गोष्टी पाळताय आणि येताना चहा पिताय, सर्व काही शून्य होऊन जाईल. त्यामुळे चहा पूर्णतः बंद करायचं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांनी. मैद्याचे पदार्थ तर अशा लोकांनी टाळावे. मैद्याचे पदार्थ बऱ्याच लोकांना खूप आवडतात. कॉन्टॅक्ट काय दिले बरं. तर बऱ्याच लोकांना वजन कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात. तर ते गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही हे नियम पाळणं गरजेचं असतं. आता पूर्वीच्या काळी बघा लोक उठणं लावायचे. म्हणजे उठणं लावल्यामुळे काय फायदे असतात. आता हे उठणं प्रकार फक्त दिवाळीला दिसून येतो. फक्त दिवाळीला उठणं लावतात. बाकीच्या दिवशी उठणं हा प्रकार कधी बघितला आहे का तर नाही. तर त्यांना पोटावर व इतर चरबी वाढलेली आहे. ही चरबी कमी करायची असेल तर तुम्ही साधं गव्हाचं पीठ घ्या, साधं ज्वारीचं पीठ घ्या, आपली हळकुंडाची पावडर घरी तयार करा. हळकुंडाची पावडर कुटून टाकून द्यायची. तुम्ही बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये टाका. बेसनाचं पीठ आपल्या सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्यामध्ये थोडी चंदनाची पावडर टाका आणि नागरमोथा नावाची जी काही पावडर बाजारामध्ये नागरमोथा आणि आवळा पावडर ही सगळी पावडर एकत्र मिक्स करून ठेवून द्या आणि दुधातून किंवा जर कोरडी अशी चोळली किंवा तेलातून चोळली, खोबरे तेलातून म्हणा किंवा तीळ तेलातून अशी चोळायची. ज्या ठिकाणी स्पीक स्तन उदर लंबकम म्हणजे ज्या ठिकाणी स्पीक स्तन उदर म्हणजे जो शीटचा भाग आहे, स्तनाचा भाग आहे आणि उदर म्हणजे पोट, त्या ठिकाणी जर तुम्ही लावताय आणि चोळताय, नंतर गरम पाण्याने आंघोळ करताय तर चरबी ही कमी व्हायला मदत होते. हा सिंपल उपाय आहे, साधा उपाय सर्व लोक अवश्य करू शकतात.
10 सूर्यनमस्कार आणि 10 बैठका मारणं हा सगळ्यात बेस्ट उपाय असतो वजन कमी करण्यासाठी. 10 सूर्यनमस्कार मारणं, सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर 10 सूर्यनमस्कार मारताय आणि 10 बैठका मारताय तरीसुद्धा वजन कमी असतं. एक साधा व्यायाम सांगतो. पाठीला झोपायचं, म्हणजे पाठीवरती झोपायचं. आपले जे दोन्ही हात शिटकाले ठेवून पाय वरती करायचं आणि मान जराशी वरती करायची आणि सायकलिंग करायची. सायकलिंग केल्यामुळं पोटावरती जो काय ताण असतो हा ताण वाढतो आणि चरबी झळायला मदत असते. पाणी पिण्याच्या जे काही पद्धती असतात त्याने सुद्धा वजन वाढत असतं. पाणी पिण्याच्या पद्धती तुम्हाला आश्चर्य वाटतं, तुम्ही म्हणाल काय पाणी पिण्याची, पाणी तर आम्ही पितो, आवाज येत असेल तर सांगायचं होय आवाज येत आहे. पाणी पिण्याची पद्धत काय असते तर पाणी पिण्याच्या पद्धती चुकीच्या असतात. जेवण करताना पाणी हे आधीमध्ये प्यावं. आता काय व्हिडिओ आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला काही सांगतात, म्हणजे ज्यांना आयुर्वेदाचं नॉलेज आहे किंवा आयुर्वेदाची डिग्री आहे त्याच लोकांनी आयुर्वेदाबद्दल बोलावं. बाकीच्या लोकांनी बोलण्याला मुभा नाही किंवा बाकीच्या लोकांनी बोलूच नाही. इवन जे काय बाबाबुवा लोक असतात, बाबाबुवांचे व्हिडिओ सुद्धा खूप चालतात, त्यांनी सुद्धा आयुर्वेदाबद्दल बोलू नये. त्यांच्यासमोर एक जनसंप्रदाय खूप मोठा बसलेला असतो. जनसंप्रदाय बसला की काहीतरी सांगणं क्रमप्राप्त होतं. सांगताना आध्यात्मिक गोष्टी सांगाव्या, आयुर्वेदाचा अभ्यास असणाऱ्या गोष्टी आयुर्वेदाबद्दल बोलावं किंवा आयुर्वेदाची डिग्री ज्याच्याकडे आहे त्याच लोकांनी त्याबद्दल बोलावं. बाकीच्या लोकांनी काही बोललं. आता बघा, गरम पाण्यामध्ये मध टाकून वजन कमी करा असा संदेश हा पूर्वीच्या काळी 10-12 वर्षापूर्वी भरपूर आला. भरपूर प्रमाणात मध विकलं गेलं. लोकांची वजनं कमी झाली का? लोकांची वजनं काहीही कमी झाली नाहीत. लोकांचे शरीराचे त्रास कमी झाले का? तर लोकांचे शरीराचे त्रास काहीही कमी झाले नाहीत. लिंबू गरम पाण्यात मध टाकून प्या असाही सुद्धा बऱ्याच लोकांना व्हिडिओ येत होते पूर्वीच्या काळी. म्हणजे बाबाबुवांचे व्हिडिओ असतात वेगवेगळे. ते गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिल्यामुळं वजन कमी करता येतं का? तर वजन काही प्रमाणात अवश्य कमी होईल, काही प्रमाणात. परंतु या लिंबूचा अतिरिक्त प्रमाणात लिंबू सेवन केल्यामुळं तुमचे बरेच लोकांच्या गुडघ्याची झीज होतात, हाडांची झीज होतात. कारण कसं असतं, आंबट रस हे प्रमाणात सेवन करायला सांगितलं आहे, खारट रस हे प्रमाणात सेवन करायला सांगितलं आहे, गोड रस हे प्रमाणात सेवन करायला सांगितलं आहे. तुरट रस माणसांना आवडतं का? आवडत नाही. तरीसुद्धा तुरट रस आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. कारलं हे थोडंसं तुरट आणि कडू लागतं, परंतु कारल्याचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं. परंतु माणसं कारलं टाळतात खाण्यासाठी. तर कारलं टाळणं चांगलं नाही. कारलं हे आठवड्यातनं ज्यांना वजनं कमी करायचे आहेत त्या लोकांनी कारल्याचं सेवन आठवड्यातनं किंवा एकदा तरी सेवन करावं, जेणेकरून तुमची जे काय वेट लॉस हे कमी व्हायला नक्कीच मदत होऊन जाते. तर गरम पाण्यामध्ये मध टाकून पिणं यामुळं वजन कमी होतं का? तर यामुळं स्पर्म काउंट वाढण्यासाठी असा एक प्रश्न विचारलेला. आता हा विषय या ठिकाणी नाही आहे, तरीसुद्धा काही काउंटच्या हिशोबाने तुम्हाला शेवटी सांगेल. तर आता वजन वाढण्यासाठी काही उपाय वेगळे असतात, वजन कमी करण्यासाठी काही उपाय वेगळे असतात. गरम पाण्यामध्ये मध लिंबू टाकून पिणं हा जो काही संयोग आहे हा संयोग आयुर्वेदामध्ये मान्य नाही. हा संयोग चुकीचा आहे. या संयोगामुळं तुम्हाला विष तयार होऊन जातं शरीरामध्ये आणि हे विष तुमच्या जे काय व्हायटल ऑर्गन आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, किडनी आहे, मेंदू आहे, पित्ताशय आहे, अशा महत्त्वाच्या अशा अवयवावरती वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे गरम पाण्यामध्ये मध टाकून पिणं हा संयोग तुम्ही करू नका वजन कमी करण्यासाठी. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्या. ही गोष्ट टाळा, जेणेकरून तुमचा जो काही त्रास असतो हा त्रास कमी होऊन जाईल. आता तुम्ही तिळाचं तेल अशा पद्धतीने वापरताय तर तुमचं पोटावर व इतरत्र वाढणारी चरबी ही नक्कीच कमी होईल. तीळ तेलाची प्रशस्ती करताना आयुर्वेद ग्रंथकारांनी ज्यांची वजनं कमी झालेली आहेत त्यांची वजनं वाढण्यासाठी तीळ तेलाचा उपयोग करायला सांगितलेला आहे. ज्यांची वजनं वाढलेली आहेत त्या लोकांची वजनं वाढलेली कमी करण्यासाठी तीळ तेलाचा वापर सांगितलेला आहे. तरीसुद्धा बघा, एखादी काठी असेल, या काठीला आपण तीळ तेल जर कंटून लावलं तर काठी मनाप्रमाणे वापेल असंही शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आणि ही गोष्ट व्यवहारात सुद्धा दिसून येते.
तर तीळ तेल आपल्या शरीराला दररोज अंघोळीच्या अगोदर लावणं, अंघोळीपूर्वी तीळ तेल लावणं, यानं काय होईल, यानं तुमचे वाताचे त्रास कमी होऊन जातील. तुम्हाला पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास कमी करण्यासाठी याच्यासारखा साधा सोपा श्रेष्ठ उपाय बिलकुल नाही बघा. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. तर तीळ तेल तुम्ही जर लावताय, सर्वांगाला लावताय, नंतर तुम्ही जर आंघोळ करताय, तर तुमचं जे काही वाढलेली चरबी आहे, ही वाढलेली चरबी अवश्य कमी होत आहे. पाणी पिण्याची जी काही पद्धत असते ती पद्धत चुकीची असते. माणसं जेवण करताना, जेवण करण्यापूर्वी बघा आपल्याला आपल्या जे काय हे आहे ओंजळी आहे, एक ओंजळी आणि 2 ओंजळी, त्यातली एक ओंजळीमध्ये जेवढं पाणी मिळेल त्यावेळेला जेवणापूर्वी प्यायचं. म्हणजे असं एक शास्त्रातसुद्धा नमूद केलेलं आहे. हे एवढं पाणी प्यायचं. नंतर म्हणजे एक प्रकारचं काही लोकांना बघा जेवण करताना उचकी लागते, पटपट पटपट जेवण केलं की गडबड होते, डायजेशनची गडबड होते आणि अन्न जाताना गडबड होऊन जाते. त्यामुळे ज्यांना उचकी येते जेवण करताना त्यांनी हा साधा उपाय करायचा. ज्यांना वारंवार उचकी येते जेवण करताना, काही खाण्यापूर्वी मांडी घालून बसायचं आणि ह्या ओंजळीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी प्यायचं. नंतरच आता चावून चावून खाल्लं तर जेवण करताना जी काही उचकी किंवा जेवण झाल्यानंतर उचक्याचं प्रमाण कमी होऊन जातं. हा साध्या गोष्टी असतात बघा, या गोष्टी माहीत नाहीत लोकांना. तरी सिंपल नियम आपण जर पाळले तर बरेचसे त्रास कमी होऊन जातील. जेवण केल्यानंतर पाणी प्यायचं का, की जेवणामध्ये पाणी प्यायचं. जेवण केल्यानंतर हे पाणी घटाघट जर पिताय तरी सुद्धा तुमच्या पचनाचा त्रास वाढतात, तुमचं वजन वाढतं. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. तर जेवण झाल्यानंतर पाणी पिण्याऐवजी 10 घास चावून चावून किंवा 5 ते 7 घास चावून चावून खाल्ल्यानंतर एखादा गोड पाणी पिणे आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबून नंतर पाणी पिणं, हा जो संयोग आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे, ही वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी, याची कृपया नोंद घ्यावी अशी आहे. आजकाल बघा मिठाचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जात असेल, आपण माणसांना काय आजकाल बघा प्रवास करताना आम्ही ज्या वेळेला बघत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी माझी उपडी आहे, बघत असतो बघा माणसं काहीतरी हवाबंद पॅकेटमधले जे काही पदार्थ असतात ते लोकांना आवडतात, घेतात, पोट चालू राहा म्हणून काही ना काही कुरकुरे म्हणा किंवा काय जे असतात वेगवेगळे वेफर्स म्हणा, वेगवेगळे मिठाचे खारवलेले शेंगदाणे किंवा अन्य काय जे खारट असतं बरंचसं, कुरकुरीत लागतं, चवीला चांगलं लागतं, एक आनंद वाटावा म्हणून माणसं खातात. परंतु याचा जर अतिरेक झाला, म्हणजे खारट पदार्थाचा अतिरेक, खारट पदार्थ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर साहजिकच आहे की तुमचं वजन वाढायला नक्कीच मदत असते. आणि ब्लड प्रेशर किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जर मिठाचं प्रमाण जास्त झालं तर ब्लड प्रेशर वाढतो, पाण्याचं प्रमाण हे अनियमित होतं, हातापायाला सुजा येतात, हृदयावरती ताण पडतो आणि मग वेगवेगळे त्रास हे होत असतात. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळणं अपेक्षित असतं. भाकरी खायची का चपाती खायची जेणेकरून आमचं वजन कमी होऊन जाईल, असा प्रश्न शहरामध्ये विचारतात. गावाकडे बघा बरेच लोक आजही खेडेगावामध्ये भाकरीचं सेवन करतात. तर शहरामध्ये भाकरीचं प्रमाण, खाण्याचं प्रमाण हे कमी आहे. कारण बऱ्याच मुलींना आजकाल भाकऱ्याच करायला येत नाही. म्हणजे हे सांगायला सुद्धा काही लोक आमच्या मुलीला भाकरी देत नाही, आमच्या सुनाला भाकरी. आम्ही सांगतो ज्या वेळेला पेशंटला तुम्ही भाकरी सेवन करावं, भाकरी खाल्लं की भाकऱ्या, अहो आता आम्हाला वय आहे का, आमचं आता वय म्हातारं झालेलं आहे, आमच्या सुनाला भाकरी येत नाही, आमच्या मुलीला भाकरी येत नाही. आता आपण अशा वेळेला काय बोलणार, आपण काय सांगणार काय. तर भाकऱ्या करणं कमी होत चाललेलं आहे, पत्कल मांडून बसणं कमी होत चाललेलं आहे, चुलीचा आहार कमी होत आहे. म्हणून स्त्रियांना कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी किंवा वेगवेगळ्या त्रासांना सामना करावा लागत आहे. तर ही गोष्ट भाकरी तुम्ही ज्वारीची करताय, बाजरीची करताय का नाचणीची करताय. आता काही लोक म्हणतात कॉम्बो पॅक म्हणून आम्ही करतो. तसं आजकाल बऱ्याच लोकांना हे सुद्धा मिळत असतं, पिठं मिळत असतं कॉम्बो, त्यात बाजरी मिक्स, गहू मिक्स, ज्वारी मिक्स. हा प्रकार चाललाय काय कधी कधी वाईटही वाटतं. अहो गव्हाचे गुणधर्म वेगळे, ज्वारीचे गुणधर्म वेगळे, भाकरीचे गुणधर्म वेगळे.
त्यात सोयाबीन पण टाकतात, गहू त्या चपात्या लुसलुस होण्यासाठी. तर असं काय करू नका. असं यात मका पण टाकतात, म्हणजे काय आपण बाजारामध्ये पिठं मिळतात, त्या पिठामध्ये गहू, मका, सोयाबीन वेगवेगळे काही मिनरल्स पण टाकतात आणि चपाती तुमची किती आरोग्याला पोषक आहे हे असं सांगितलं जातं. तर असं करू नका. गहू आणून दळून तुम्ही गव्हाची चपाती घरी खावा. दुपारी गव्हाची चपाती खाणं आणि रात्री भाकऱ्या खाणं. आता भाकऱ्या खाताना ज्वारीच्या, बाजरीच्या. आता काही लोकांना मुळव्याचा त्रास असतो, तर अशा लोकांनी बाजरीची भाकरी ती रात्री सेवन करू नका. ज्यांना गरम होतं बघा, तर त्या लोकांनी बाजरीची भाकरी ही सेवन करू नका. तर बरेच लोक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, तर प्रश्नांना उत्तरंसुद्धा मी देत असतो. आता काही लोक स्पर्म काउंटचा विषय काढलेला आहे, बऱ्याच लोकांनी वेगवेगळी माहिती सांगितली आहे. आता बाहेर जरा पाऊस पडतो बघा, त्यामुळे तुम्हाला आवाज टपटप टपटप येत असेल. ह्या गोष्टी आहेत. तर तुम्ही सर्व लोकांनी वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. वेट लॉस डॉक्टर विलास शिंदे असं यूट्यूबला किंवा फेसबुकला टाईप जरी केलं तरी माझे बरेचसे व्हिडिओ मिळतील. वजन किती असावं याचा काय ठोकताळा आहे का? आता उंचीनुसार वजनाचा प्रकार असतो, परंतु आपल्याला चालताना दम लागतोय तर आपण वजन कमी केलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं. आपल्याला 4 माणसामध्ये जाताना किंवा चालताना असं थोडं कम्फर्ट वाटलं पाहिजे. आणि जर असं वाटतं की बाबा थोडंसं लबलबीत शरीर झालं आहे, तर तुमचं वजन वाढलेलं आहे. ते वजन कमी करण्यासाठी ह्या गोष्टी लक्ष घेणं गरजेचं असतं. पाणी जर गरम पिणं हे वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे का? गरम पाण्याचे काय दुष्परिणाम होईल का? किंवा गरम पाणी पिल्यामुळं वजन नक्कीच कमी होतं का? असे बरेच प्रश्न लोक विचारत असतात. तर वजन कमी करण्यासाठी, तुमचं वेट कमी करण्यासाठी, आता बघा चाललाय पावसाळा दिवस, श्रावणाचा दिवस चालू आहे, श्रावण महिना चालू झालेला आहे कालपासून. तर माझं असं सर्व लोकांना सांगणं आहे, माझी सर्व लोकांना विनंती आहे की ज्या लोकांना, माता भगिनींना किंवा पुरुषांना वजन कमी करायचं आहे, तर अशा लोकांनी तुम्हाला जमल तसं पाणी जे पिताय ते गरम पाणी प्या. ते सोसवाल अशा पद्धतीने. असं नाही की एकदम गरम सांगितलं म्हणजे एकदम फार ऊन पाणी पिताय तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. सोसवाल अशा पद्धतीने पाणी गरम पिणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट आणि सर्वात सोपा पर्याय आहे. तुम्ही म्हणताल कसं तो सांगून काही जणांना कमेंटला उत्तर देऊन हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. तर वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिताय म्हणजे ज्या वेळेला तहान लागेल त्या वेळेला पाणी प्यायचं, तोंड लावून पाणी प्यायचं. जेवण करताना सुद्धा पाणी गरम पाणी प्यायचं. ह्या उपायानं वजन कमी होतं का? तर ह्या उपायानं साधारण असा एक अभ्यास निघालेला आहे किंवा असा निष्कर्षातच आम्ही आलेलो आहे, एक 2 ते 3 किलो वजन हे नक्कीच कमी होऊन जातं. बरं, एकदा कमी झालेले वजन हे वाढतं का? तर माझं असं तुम्हाला सांगणं आहे की एकदा कमी झालेलं वजन हे नंतर वाढत नाही. एकदा 2 ते 3 किलो वजन तुमचं कमी झालं, समजा 70 किलो तुमचं आहे आणि 67 किलो झालं, एक महिनाभरात तुम्ही जर गरम पाणी पिताय 67 किलो झालं, तर पुढच्या 2-3 महिन्यात ते वजन जैसे थे राहील, म्हणजे वाढणार नाही. ही गोष्ट आपण सर्व लोकांना लक्षात घ्या. म्हणजे वजन हे वाढणार नाही, उलट जैसे ते राहून जाईल. फक्त तुम्ही खाण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती पाळल्या गरजेचं असतं. तर हा एक उपाय तुम्ही सर्व लोक करू शकता वजन कमी करण्यासाठी. गरम पाणी पिणं हे 2 ते 3 किलो वजन कमी होतं. असं आता बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिना जर तुम्ही केलं, साधारण एक 5, 7, 8 किलो तुमचं वजन अवश्य कमी जाईल. काही आहार विहाराचे नियम पाळले तर एक 7-8 किलो वजन 3 महिन्यात नक्कीच कमी जाईल. आमचं वजन महिन्याभरात 15 किलो, एखादा आम्ही कुठल्या कोणाकडे गेलेलो आहोत आणि 10 किलो, 12 किलो, 15 किलो वजन आमचं कमी झालेलं आहे. तर हे अतिशय घातक आहे. हे अतिशय घातक आहे. आता बघा, आजकाल वेगवेगळे प्रॉडक्ट विकतात वेगवेगळे, त्याच्यावरती आपण काही न बोललेलं बरं असतं. तर वजन नैसर्गिकरित्या कमी झालं पाहिजे. आयुर्वेदिक औषधसुद्धा असतात. त्रिफळा गुगुळ नावाची गोळी जर घेतली तरी सुद्धा वजन कमी होऊन जातं. ते आपण आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्या. आरोग्यवर्धिनी वटी आणि त्रिफळा चूर्ण यांचा संयोग जरी 3 अंत केला तरी सुद्धा 1-1.5 किलो 2 किलो वजन अवश्य कमी होऊन जातं. आरोग्यवर्धिनी वटी, त्रिफळा गुगुळ आणि त्रिफळा चूर्ण कोकणीट सापडत असेल तर, आणि जिभेवर नियंत्रण केलं, साधारण महिन्याभरात 3 ते 4 किलो वजन कमी होणं अपेक्षित असतं. तुम्ही म्हणताल की आमच्या महिन्याला 10 किलो वजन अपेक्षित कमी करायचं आहे, तर असं होणार नाही.
एक 5-6 महिन्यात टार्गेट ठेवला तर एक 10-15 किलो जरी केलं, आता अचिव्हमेंट केली तर नक्कीच वजन कमी जाईल. भाजील जे काही जेवणाची पद्धत असते बऱ्याच लोकांना, आहार विहाराच्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, त्या चुकीच्या सवयी तुम्ही पाडा. त्या चुकीच्या सवयी काढून टाका. त्या तुमच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला नक्कीच त्रास होऊन जाईल. तर आता एक प्रश्न विचारलेला आहे, कोरोनानंतर वेगवेगळे अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पुढे वाढणारच आहे. कारण काय? अटॅकवर उपाय सांगा, असा प्रश्न एका दादाने विचारलेला आहे. तर कोरोनानंतर अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे दिसत जरी असलं तरीसुद्धा चुकीच्या ज्या काही खानपानाच्या सवयी आहेत, त्या चुकीच्या खानपानाच्या सवयी या जनमानसांनी वाढत चाललेल्या आहेत. ह्याही गोष्टी आपण नाकारू शकत नाही. आता कोरोना लसीचा दुष्परिणाम आहे का नाही हा जरी वादाचा मुद्दा असला किंवा बऱ्याच गोष्टीबद्दल या जनमानसात किंवा सोशल मीडियात बोललं जात असलं तरीसुद्धा एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो, प्रकर्षाने सांगू इच्छितो की माणसं चुकीचा आहार खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत. चुकीचा आहार म्हणजे काय? चुकीचा आहार विहार म्हणजे काय की माणसांचं बघा, जंक फूडचं प्रमाणसुद्धा त्याच प्रमाणात वाढलेलं आहे. माणसांना घरचं आवडत नाही. वडापाव म्हणा, भजी म्हणा, चहा म्हणा, चायनीज म्हणा, यांचं प्रस्त भयंकर वाढलेलं आहे. याचं लोन खेडेगावमध्ये सुद्धा पसरलेलं आहे. खेडेगावमध्ये पूर्वीच्या काळी माणसं तब्येतीला चांगली होती, आजार हे कमी होते. आजार पूर्वीच्या काळी कमी होते, परंतु आताचं प्रमाण इतकं भयंकर वाढलेलं आहे. आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. का? तर बघा, माणसं म्हातारं काय करतं, घरी चहा पितच नाही. सकाळी जातं हॉटेलामध्ये चहा प्यायचं, पण दुपारी जायचं जेवणाच्या वेळेला चहा प्यायचं, संध्याकाळी जायचं चहा प्यायचं, गप्पा मारायचं. गप्पा मारणं चांगलं आहे. वय झालं चहा. बरं, चहाबरोबर दुसरं काय असतं खाण्यामध्ये? मिसळीचे पदार्थ असतात. मिसळ आजकाल ग्रामीण भागामध्ये अत्यंत आवडता विषय. वडापाव खाल्ला जातो, पावाचे पदार्थ, मिसळीचे पदार्थ किंवा वेगवेगळे जे काही पदार्थ असतात हे पदार्थ लोक आवडीनं खातात, आवडतात. आणि म्हाताऱ्या माणसांच्या जे काही जिजा झालेले आहेत खेडेगावी, त्याचं प्रमाण हे मिसळ कशापासून बनते? हो, मिसळ बनते चणाडाळापासून. आणि चणाडाळ हा वातुळ आहे, वांग हे वातुळ आहे, बटाटं हे वातुळ आहे. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी चणाडाळ, वांग, बटाटं हे गोष्टी टाळाव्यात. आणि वजन ज्यांना कमी करायचं आहे अशा लोकांनी साधारण एक 12 ते 1ला जेवण आणि संध्याकाळी 7 ते 8ला जेवण. 12 ते 1ला जेवण आणि संध्याकाळी 7 ते 8ला जेवण जर तुम्ही सेवन करताय तर तुमचं शरीर चांगलं होऊन जाईल. तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लागतील. तुमच्या शरीराला जितक्या चांगल्या सवयी लागतील तेवढं तुमचं शरीराचं एक सिस्टीम असते, ती सिस्टीम चांगल्या पद्धतीने वाढून जाईल. आता स्पर्म काउंट वाढण्यासाठी काय उपाय असतात? तर स्पर्म काउंट वाढण्यासाठी वेगवेगळे उपाय असतात. आहार विहार चांगला ठेवला. शेवटचा धातू हा शुक्र धातू आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात. त्यातले शुक्र धातू शेवटचा आहे. जर आपल्या शरीरातून प्रसाद, रक्तम असे वेगवेगळे जर धातू चांगल्या पद्धतीने तयार झाले तर शेवटचा जो काय शुक्र धातू आहे, शुक्र धातू अतिशय उच्च गुणवत्तेचा होतो आणि स्पर्म काउंटचं प्रमाण कमी झालेलं हे अवश्य वाढतं. त्यामुळे दुधात तुपाचे पदार्थ ठेवले पाहिजेत, मनुकाचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे, आहार विहार हा चांगला ठेवलेला पाहिजे. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. वजन कमी व्हावं यासाठी माणसं खूप प्रयत्न करतात. अक्षरशः जिम लावतात. परंतु जिमचे जे काय आजकाल बघा प्रॉडक्ट, आमचं हे प्रॉडक्ट घ्या, तुमचं वजन कमी करा, तर त्या भानगडीत शक्यतो लोकांनी पडू नये हे मला या ठिकाणी सांगावं वाटतं. नैसर्गिक तुमचं जेवढं वजन कमी करता येईल तेवढं नैसर्गिक वजन कमी करण्याचं प्रमाण जर वाढवलं तर तुमचं वजन नंतर वाढत नाही. आमच्याकडे असे पेशंट बघितले आहेत की आम्ही एक कुठलं XYZ प्रॉडक्ट वापरलं आणि हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आमचं वजन 20-25 किलो कमी झालं. नंतर आमचं वजन हे झपाट्यानं वाढत आहे आणि आम्हाला बाकीचे सुद्धा त्रास होत आहे. आम्हाला मुळव्याचा त्रास आहे किंवा आमचं तोंड येणं प्रकार झालेला आहे किंवा आमच्या शरीरात उष्णता वाढलेली आहे. तर अशा गोष्टी असतात. आता वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे काही XYZ फॉर्म्युला असतात. त्याच्यामध्ये काय असतं? दालचिनी असते, सुंठ असते, मिरी असते, पिपळे असते, उष्ण-तीक्ष्ण गुणधर्माचे असतात. आता ज्यांना पित्ताचे त्रास आहेत, म्हणजे ज्यांना काय खाल्लं की पित्त होतं, मळमळ होतं, जळजळ होते, अशा लोकांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही कुठल्याही पद्धतीने उपचार करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा.
एखाद्या माणसाला वजन कमी झालं म्हणजे आपल्याला सुद्धा वजन कमी होईल. आणि वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या, आता ऋतू कसा चालतो त्यानुसार सुद्धा गरजेचं असतं. आता ऋतू चालला आहे श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतू झालेला आहे. या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो. तर अशा वेळेला वातुळ पदार्थ हे जर तुम्ही जर सेवन करताय तर तुम्हाला बरेचसे त्रास होतात. या दिवसामध्ये श्रावण महिना चाललेला आहे बघा. श्रावण महिन्यामध्ये अग्निमांद्य असतं. अग्निमांद्य म्हणजे काय, तर ह्या दिवसामध्ये शक्यतो भुका लागत नाही करायला. त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू परंपरेमध्ये आपण हिंदू धर्म मानणारी लोक आहोत, हिंदू धर्मातील परंपरा मानणारी लोक आहोत. तर हिंदू धर्मामध्ये आपल्या मांसाहार वर्ज्य सांगितलेलं आहे. मांसाहार वर्ज्य का करायला सांगितलेलं आहे त्याची 2 कारणं आहेत, बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा आहे. तर या दिवसामध्ये पुनरुत्पादन म्हणजे मासं म्हणा किंवा काय म्हणजे समुद्रामध्ये माशांचं पुनरुत्पादन या दिवसामध्ये होत असतं. त्यामुळे त्यांची मच्छीची संख्या कमी होऊ नये यामुळं मांसाहार किंवा मच्छी तशी कायदेशीर बंदीसुद्धा असते, म्हणजे मच्छीमारीवरती बंदीसुद्धा असते. या दिवसामध्ये पचनक्रिया ही नाजूक असते. या दिवसामध्ये खूप आपलं जे काही अग्निमांद्य भूक पण लागत नाही. वातावरण थोडंसं वेगळं असतं. रात्र कधी ऊन कधी पावसाचा खेळ असतो. श्रावणामध्ये बघा ऊन सरीचा खेळ असतो, ऊन पावसाचा खेळ असतो. त्यामुळे शरीर जरा नाजूक असतं, पचनक्रिया नाजूक असते. या दिवसामध्ये पचनशक्ती मंद असते त्या पावसाळ्या दिवसामध्ये, श्रावण महिन्यामध्ये. त्यामुळं मांसाहार टाळायचा आणि व्रतवैकल्याचे दिवस असतात त्या दिवसामध्ये. बरेचसे आता बघा श्रावणी सोमवार आला किंवा बरेचशा गोष्टी असतात. त्यामुळं सण समारंभ आणि श्रावण महिना चालू होतं, सण समारंभ हे चालू होत असतात. त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार टाळणं खूप गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी कराव्यात. वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असे आपण सर्व लोक व्हिडिओ पाहताय, ऐकताय मन लावून, आणि माझ्या गोष्टी तुम्ही बऱ्याच लोकांबरोबर शेअर करताय. त्याबद्दल आपले सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबवतो. पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग.